मित्रांनो, इन द लास्ट लेक्चर हम इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू चार्ज्ड स्फीयर के बारे में जानकारी पाई है। जब हम स्फीयर को चार्जेस देते हैं वो किस प्रकार का फील्ड बनाता है, तो अलग अलग चार्ज्ड स्फीयर अलग अलग प्रकार के फील्ड बनाएगा, ऐसी सोच हम बनाते हैं। मगर बच्चों, जब तक हमारा पॉइंट बाहर है तब तक किसी भी प्रकार का फील्ड, किसी भी प्रकार का स्फीयर रहने दो, सभी प्रकार के स्फीयर ने बनाया हुआ फील्ड सेम होता है, उसका फार्मूला सेम ही हम यूज करते हैं। तो अभी तक हमने चार्ज्ड स्फीयर ने बनाए हुए फील्ड का स्टडी किया है। आतापर्यंत आपण इलेक्ट्रिक चार्ज्ड स्फीयरनं बनवलेलं फील्ड शिकत असताना फील्ड ड्यू टू चार्ज्ड स्फीयर नंबर 1 R ग्रेटर देन R के लिए KQ डिवाइडेड बाय R स्क्वायर। नंबर 2 R इक्वल टू R के लिए KQ डिवाइडेड बाय कैपिटल R स्क्वायर। और नंबर 3 R लेस देन R के लिए इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी E इक्वल टू 0 है बेटा। ये इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी E ये यूज़ करना है ऑन द सरफेस के लिए, ये यूज़ करना है बाहर के लिए, और ये है अंदर, ये ऑन द सरफेस, बाहर, ये अंदर। तर इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द चार्ज्ड स्फीयर, मग तो स्फीयर सॉलिड असू द्या, हॉलो असू द्या, कंडक्टर असला तर सेम, आणि हॉलो नॉन कंडक्टिंग साठी सुद्धा सेम। या तिघांसाठी हे 3 फॉर्म्युले आहेत। म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला विचारलं जातं इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू चार्ज्ड स्फीयर आउटसाइड द स्फीयर, हा फॉर्म्युला वापरा। ऑन द सरफेस ऑफ द स्फीयर, हा फॉर्म्युला वापरा। इनसाइड द सरफेस ऑफ द स्फीयर, हा फॉर्म्युला वापरा। ॲट द सेंटर, हा फॉर्म्युला वापरा। म्हणून इंटेन्सिटी ॲट द सेंटर 0, सरफेसपर्यंत 0, आणि ऑन द सरफेस मॅक्झिमम, आणि आउटसाइड द सरफेस इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्सनुसार कमी कमी होत जाते। ॲट द इन्फिनिटी 0, ॲट द इन्फिनिटी 0, ॲट द सेंटर 0, मॅक्झिमम कुठं असतं मग सरफेसवर असतं। हे तिघांचं फील्ड आपण शिकलो। सॉलिड स्फीयर कंडक्टरचा, हॉलो स्फीयर कंडक्टरचा, हॉलो स्फीयर नॉन कंडक्टरचा। आता आपण जाऊया नॉन कंडक्टरचा सॉलिड स्फीयर। ओके बेटा, तर फील्ड ड्यू टू चार्ज्ड नॉन कंडक्टिंग स्फीयर, ओके। तर नॉन कंडक्टिंग स्फीयरचा फील्ड इंटेन्सिटी शिकायचं आहे आपल्याला। चला मग आता विद्यार्थी मित्रांनो, मी काय करतोय, एक चार्ज्ड कंडक्टर घेतोय, स्फीयर घेतोय, आणि तो कसा आहे, सॉलिड आहे, सॉलिड नॉन कंडक्टिंग स्फीयर, सॉलिड स्फीयर। या तिघापेक्षा हा वेगळा आहे। कुठलं फील्ड वेगळं आहे, तर यांनी बनवलेलं बाहेरचं फील्ड हेच फॉर्म्युला, यांनी बनवलेलं सरफेसवरचं फील्डचं हेच फॉर्म्युला। सरफेसवरच्या फील्ड आणि बाहेरच्या फील्डमधली कुठलीच शंका नाही। मग तो चार्ज्ड स्फीयर कुठल्या का प्रकारचा राहत नाही, चौघांपैकी कुठला का राहत नाही। फक्त फरक हा आहे की आतमधल्या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड सॉलिड स्फीयरनं, नॉन कंडक्टिंग सॉलिड स्फीयरनं बनवलेलं फील्ड वेगळं असतं। तर ते कसं वेगळं असतं ते आपल्याला शिकायचं आहे। नाउ कन्सिडर द सॉलिड नॉन कंडक्टिंग स्फीयर ऑफ रेडियस R रेडियस का स्फीयर हमने मान लिया है, मगर ये स्फीयर नॉन कंडक्टिंग है, इंसुलेटर से बना है। तो अब इसके ऊपर चार्जेस दिए तो ये चार्जेस सिर्फ सरफेस के ऊपर नहीं बैठ जाएंगे, अंदर भी घुस जाएंगे। तो अंदर भी जाकर बैठते हैं। इस प्रकार के चार्ज डिस्ट्रीब्यूशन को हम कहते हैं वॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्यूशन। तो वॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्यूशन
किस प्रकार से होता है, अगर V वॉल्यूम के अंदर, अब अंदर की बात कर रहे हैं हम, बाहर की नहीं, अब तो V वॉल्यूम के अंदर Q चार्ज दिए हैं, दिए हुए टोटल चार्ज इतने वॉल्यूम के अंदर बैठ गए हैं। अब ये जो है वो किस प्रकार का स्फीयर है, किस प्रकार का कंडक्टर है, नॉन कंडक्टर है, किस प्रकार का नॉन कंडक्टर है, ये है स्फेरिकल नॉन कंडक्टर। तो उसके वॉल्यूम का फार्मूला आपको याद होगा, 4/3 पाई आर क्यूब। तो इतने वॉल्यूम में क्यूब चार्जेस बैठे हैं। तो अब हमें एक छोटा सा स्फीयर लेना है, गॉसियन स्फीयर। तो चलिए बच्चों, मैं लेता हूं P पॉइंट, कहाँ, P डिस्टेंस दूर, सॉरी R डिस्टेंस दूर, R डिस्टेंस दूर वर पॉइंट P घेतला। मग आता आतमध्ये आहे ना हा, इनसाइड द स्फीयर, R इज लेस दॅन R इनसाइड द स्फीयर साठी। मग आता आपल्याला गॉस थेरमच्या साहाय्यानं इथल्या पॉइंटचा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढायचं आहे। मग गॉस थेरम वापरायचं म्हटलं ना, आपण काय करतो माहिती आहे का, इथं एक गॉसियन स्फीयर ड्रॉ करतो। मग गॉसियन स्फीयर असा ड्रॉ करतो की त्याचा छोटा तुकडा ds, हा त्याचा छोटा तुकडा ds, आणि हा गॉसियन स्फीयर किती रेडियसचा, स्मॉल r रेडियसचा, ds हा छोटा तुकडा। मग इथली इंटेन्सिटी आपल्याला काढायचं आहे ना। चला मग आता पाहूया, या 3 प्रश्नाचे उत्तर देतो का हा। क्लोज्ड एरिया मांडला का, हा मांडला, कुठल्या आकाराचा आहे, स्फीयरचा आहे, किती रेडियसचा, छोटा r रेडियसचा, त्याचा छोटा तुकडा ds मांडला का, हा मांडला, किती एरिया ds, ओके। मग हा तुकडा त्याचाच भाग आहे ना, हा भाग आहे। मग आता या गॉसियन स्फीयरने एन्क्लोज केलेले चार्ज तुम्हाला माहीत आहेत का, आता सध्या तरी माहीत नाही आहेत, आता करावं लागतं, तेच काम करतोय आता आपण। चला, तुम्हाला कुणामधले चार्ज काढायचे आहेत, गॉसियन स्फीयर मधला। मग गॉसियन स्फीयर कोणता आहे, हा बाहेरचा आहे का हा आतला आहे, तर आतला आहे। आतमध्ये कसा आला, कारण आपण आपला पॉइंट आत घेतलोय ना, म्हणून गॉसियन स्फीयर एन्क्लोज्ड बाय दिस चार्जेस। आता किती चार्ज एन्क्लोज केले ते काढूया। चला बाळांनो, किती व्हॉल्यूम आहे, या स्फीयरची व्हॉल्यूम किती आहे, तर व्हॉल्यूम ऑफ अ स्फीयरचं सूत्र तेच 4/3 पाय आर रेडियसचा क्यूब। आता या मोठ्याची रेडियस कॅपिटल R होती, म्हणून ज्याला तुम्ही चार्जिंग दिलात त्याचा व्हॉल्यूम एवढा आहे, तर एवढ्या व्हॉल्यूममध्ये क्यू चार्ज, तर तुमच्या गॉसियन स्फीयरचा व्हॉल्यूम किती आहे, 4/3 पाय छोटा r क्यूबमध्ये किती, म्हणून या व्हॉल्यूममधला चार्ज तुम्हाला काढायचा आहे। मग कसा काढणार, तर या व्हॉल्यूमसाठी क्यू, तर याच्यासाठी किती, तर आपण म्हणतो ना 5 पेनाची किंमत 100 रुपये, तर 2 पेनाची किंमत किती, तर 2 ने मल्टिप्लाय करतो आणि 5 ने डिवाइड करतो का नाही, तसं। तर एवढ्या व्हॉल्यूममध्ये क्यू चार्ज, तर एवढ्या व्हॉल्यूममध्ये किती, तर या दोघांचा गुणाकार करायचा, सॉरी या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्याच्याने याला भागायचं। तर नंबर ऑफ चार्जेस एन्क्लोज्ड बाय द गॉसियन स्फीयर क्यू डॅश इक्वल टू, हा 4/3 पाय आर, 4/3 पाय कटतं आणि काय राहतं मग, क्यू आर क्यूब डिवायडेड बाय आर क्यूब। तर एवढे चार्जेस त्यांनी एन्क्लोज केलेले आहेत, कोणी, गॉसियन स्फीयरनं। चला मग 3 प्रश्नाचे उत्तर मिळालेत आपल्याला। गॉसियन स्फीयरनं एन्क्लोज केलेले चार्जेस कळालेत, तो क्लोज्ड आहे हे सिद्ध झालंय, त्याचा छोटा तुकडा ds घेतलाय। मग आता आपलं पूर्ण काम करूया। चला मग आता फॅराडेज कन्सेप्ट काय सांगतो, जर एरिया ds मधून जाणारा फ्लक्सेस हवे असतील, तर एरिया ds मधून जाणाऱ्या फ्लक्सेसचं सूत्र आम्हाला माहीत आहे, किती आहे, E × ds cos थीटा। चला पुन्हा हा स्फीयरचा तुकडा असल्यामुळं हा रेडियस आणि इंटेन्सिटी E एकमेकांना कोइन्साइड झाले, पुन्हा एरिया वेक्टर सोबत बनवलेला अँगल कितीचा झाला, 0चा झाला, cos 0 1 झाला, म्हणून फ्लक्सेस थ्रू एरिया ds याची किंमत आहे E × ds। ओके बेटा, मग आता तुम्हाला अख्ख्या या गॉसियन स्फीयरमधून जाणारा फ्लक्सेस पाहिजेत, तर याचं काय घेता, इंटिग्रेशन, म्हणून फ्लक्सेस थ्रू गॉसियन स्फीयर, गॉसियन स्फीयरमधून बाहेर पडणाऱ्या फ्लक्सेसची किंमत काढायचं आहे। ईची किंमत
काढायचं आहे आपल्याला इंटिग्रेशन ऑफ डी एस. प्रत्येक इथला जरी स्पियर घेतलात, इथला जरी डी एस घेतलात, इथला जरी डी एस घेतलात, तर प्रत्येक डी एससाठी सेम इंटेन्सिटी राहणार आहे. का? याच्यापासून समान अंतरावर आहेत ना सर्व पॉईंट, म्हणून हे सर्व पॉईंट समान अंतरावर असल्यामुळं इंटेन्सिटी सेम राहते आणि कॉन्स्टंट इंटेन्सिटी असल्यामुळं त्याची जागा बाहेरची असते इंटिग्रेशनच्या. मग सांगा बरं, डी एस डी एस डी एस म्हणल्यानंतर काय होणार? इंटिग्रेशन ऑफ डी एस म्हणजे कुणाचा एरिया? या स्पियरचा एरिया आहे का नाही? स्पियरचा एरिया किती झाला मग? ई इंटू 4πr². तर फ्लक्सेस थ्रू गॉसियन स्पियरचं सूत्र काढलेलं आहे. चला, आता इथपर्यंत आल्यानंतर आपले हातपाय थांबले. आता थांबल्यानंतर आपण काय करतोय? संकट आलं की देवा असं म्हणतो. इथं आता देवा म्हणायचं नाही, गॉस म्हणायचं. मग आता गॉसला आठवण करा. अकॉर्डिंग टू गॉस थेरम याची किंमत किती असते मग? फ्लक्सेस थ्रू गॉसियन स्पियर तो काय म्हणतो? 1/ε0 त्यांनी एनक्लोज केलेले चार्ज. मग सांगा, गॉसियन स्पियरने एनक्लोज केलेले चार्ज किती आहेत? काढून ठेवले. किती? हे काय इथं आहेत. मग याला डिवाइड बाय काय करायचं? ε0. म्हणून 1/ε0 म्हणा किंवा डिवाइड बाय ε0 म्हणा, अर्थ एकच असतो. म्हणून अकॉर्डिंग टू गॉस थेरम फ्लक्सेस थ्रू गॉसियन स्पियर इक्वल टू 1/ε0 इंटू क्यू डॅश. टोटल चार्जेस एनक्लोज्ड बाय दॅट गॉसियन स्पियर क्यू डॅश. मग आता याची आणि याची किंमत इक्वेट करा. तर याची किंमत किती आहे? ई इंटू 4πr² इक्वल टू 1/ε0 इंटू QR³ डिवायडेड बाय R³. चला, काय कटतं बघा बरं इकडे? हा R² हा R कटतो. मग कोण राहतं? फक्त इंटेन्सिटी. तर इंटेन्सिटी इनसाइड द सॉलिड नॉन कंडक्टिंग स्पियरचं सूत्र आलं E इक्वल टू 1/4πε0 QR/R³. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही दिलेला चार्ज कॉन्स्टंट असतो. तुमचा पॉईंट कुठं जरी गेला तर चार्ज तुम्ही दिलेले तेवढेच राहणार आहेत. क्यू कॉन्स्टंट आहे आणि ज्याच्यावर तुम्ही चार्ज दिलात त्याची रेडियस कॉन्स्टंट आहे. हा तर 1/4πε0 कॉन्स्टंट आहे गिवन माध्यमासाठी. ओके. मग हे जर कॉन्स्टंट असेल तर याचा अर्थ इंटेन्सिटी ई डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम द सेंटर ऑफ द स्पियर. लक्षात घ्या, आतमध्ये जोपर्यंत तुम्ही आतमध्ये आहात त्या आतमधल्या पॉईंटपर्यंत इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी सेंटरपासून जसं जसं तुम्ही दूर आलात, सेंटरला किती असेल ते पण सांगता येतात. ते सेंटरला तुम्हाला हा फॉर्म्युला आतसाठी कुठेही वापरू शकता, आतमध्ये कुठेही वापरू शकता हा फॉर्म्युला. मग आता सांगा, सेंटरला गेल्यात म्हणजे छोट्या आरची किंमत किती केल्यात? 0. सेंटरला गेल्यात म्हणजे छोट्या आरची किंमत किती झाली? 0. म्हणजे इंटेन्सिटी ॲट द सेंटर किती झालं? 0. म्हणून सेंटरला इंटेन्सिटी 0 झाली. ओके. चला, जसं जसं तुम्ही सेंटरपासून दूर येऊ लागलात तसं तसं आर वाढत चालला. लिनियरली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीसुद्धा काय होत जाणार? वाढत जाणार. ओके. म्हणून या दोघातला ग्राफ लिनियर येतो. मग आता अशाच पद्धतीचं व्हेरिएशन असतं ग्रॅव्हिटेशनल फील्ड इनसाइड द अर्थमध्ये. अर्थच्या जमिनीच्या आतमध्ये ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी असंच बदलते. जसं जसं तुम्ही सेंटरला चालात ग्रॅव्हिटीच्या तसं तसं लिनियरली ग्रॅव्हिटी कमी कमी होत जात असते आणि सेंटरला गेल्याबरोबर ग्रॅव्हिटी 0 झाली. आणि जसं जसं तुम्ही सरफेसच्या वर चाललात, दूर दूर चाललात, इन्व्हर्स स्क्वेअरला उभे होतो. आणि जसं जसं जवळ येऊ लागलात तसं लिनियरली वाढत नाही, ते एक्सपोनेन्शियली म्हणजेच इन्व्हर्स स्क्वेअरलानुसार वाढत येत असते. म्हणून ज्या पद्धतीचं इलेक्ट्रिक फील्ड हा नॉन कंडक्टिंग सॉलिड स्पियर बनवतो त्याच प्रकारचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड असतं विद्यार्थी मित्रांनो. मग आता इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स कुठंपर्यंत? हे कुठंपर्यंत? सरफेसपर्यंतच. कारण हा फॉर्म्युला केवळ आणि केवळ या कंडिशनसाठी आहे. जोपर्यंत तुम्ही आतमध्ये आहात तसं तसं याच्यातले चार्जेससुद्धा एन्क्लोजर बदलत जातात, पण हे वाढत चाललं कुठंपर्यंत? सरफेसपर्यंत. म्हणून सरफेसच्या आतसाठीच हा फॉर्म्युला, सरफेससाठी मी काल हा फॉर्म्युला आणि सरफेसच्या बाहेरसाठी हा फॉर्म्युला.
ओके, मग आता सरफेसच्या आतसाठी हा फॉर्म्युला केवळ आणि केवळ कुठल्या प्रकारच्या स्पिअरसाठी वापरायचा? नॉन कंडक्टिंग म्हणजे इन्सुलेटरनं बनवलेल्या सॉलिड स्पिअरसाठी. आणि त्याच्यावर तुम्ही चार्ज दिले असताना त्याच्या आतमध्ये सुद्धा इलेक्ट्रिक फील्ड असतं. म्हणून नॉन कंडक्टिंग सॉलिड स्पिअरच्या आतमध्ये फील्ड असतं का नसतं? असतं. म्हणून इलेक्ट्रिक फील्ड इन्सुलेटरमधून जातं, कंडक्टरमधून जात नाही, अशी संकल्पना आहे. मग आता पुढे या दोघांचं ग्राफिकल व्हेरिएशन काढताना इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि डिस्टन्स आरचं ग्राफिकल व्हेरिएशन काढतोय. बघा विद्यार्थ्यांनो, जसं इथं ग्राफ येतो ना, अगदी तसाच ग्राफ कुणाचा असतो? ग्रॅव्हिटेशनल फील्ड ड्यू टू अर्थचा असतो. जसं इथं स्पिअरचा सेंटर म्हणतोय ना, तसं अर्थचा सेंटर. जसं इथं सरफेस ऑफ स्पिअर म्हणतोय ना, तिथं अर्थचा सरफेस. जसं आपण सरफेस ऑफ स्पिअरपासून दूर चाललो ना, तसं आपण वर येऊ लागलो, सरफेसपासून दूर चाललो. त्या पद्धतीचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड असतं. म्हणून दोघांचा अभ्यास एकदाच होतोय म्हणून तुम्हाला पटकन सांगायला लागलोय. चला, हा 0 आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ई आहे. मग इन्फिनिटीपासून येऊ लागलात. इन्फिनिटीपासून येत असताना या रूलनुसार आर कमी कमी झाला, फील्ड इंटेन्सिटी वाढत चालली. कुठंपर्यंत वाढत जाणार? मॅक्झिमम कुठं राहणार? सरफेसपर्यंत. म्हणजे सरफेसला आरची किंमत रेडियस इतकी झाली. मॅक्झिमम इंटेन्सिटी भेटली कुठं? ऑन द सरफेस. नंतर इन्व्हर्स स्क्वेअर लॉनुसार कमी कमी होत चाललं. हा इन्व्हर्स स्क्वेअर लॉनुसार कमी, डॉट 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 इन्फिनिटीला 0 झालं. हा आहे. त्यानंतर ह्या सेंटरपासून इथंपर्यंत कसं? लिनियरली का? डायरेक्ट रिलेशनमध्ये ग्राफ रिलेशन. या दोघांचा ग्राफ काढलात तर लिनियर येतो, स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणून इंटेन्सिटी ई प्रोपोर्शनल टू आर, इंटेन्सिटी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. आणि ही जी मॅक्झिमम व्हॅल्यू आहे, ही मॅक्झिमम KQ डिवायडेड बाय कॅपिटल R स्क्वेअर आहे बाळांनो. ओके, म्हणून तसंच ग्रॅव्हिटेशनल फील्डसुद्धा असंच असतं. ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर असते आतमध्ये, आणि सरफेसवर G इक्वल टू मॅक्झिमम असतं, GM/R स्क्वेअर असतं. आणि जसं जसं तुम्ही इकडे चाललात ना, तसं तसं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर असतं. म्हणजेच G इज प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर. याच पद्धतीचा ग्राफ असतो ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये. तुम्ही ग्रॅव्हिटेशन चॅप्टर शिकाल ना, तिथं पण याचा ग्राफ असाच असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं फील्ड ड्यू टू चार्जड स्पिअर, गॉसेस थेरमच्या सहाय्यानं आपण इलेक्ट्रिक फील्ड ऑब्टेन्ड बाय द चार्जड स्पिअरचा चौघांचाही अभ्यास इथं झाला. चौघांचा म्हणजेच ॲक्च्युअली बाहेरच्यासाठी सर्वांसाठी सेमच फॉर्म्युला राहणार, आणि सरफेससाठी पण सर्वांसाठी सेमच राहणार. फक्त आतमध्ये कुणाचा वेगळा राहतो तो फक्त आपण अभ्यास केला आहे. तर आतमध्ये फक्त आणि फक्त सॉलिड नॉन कंडक्टिंग स्पिअरमध्ये फील्ड नॉन झिरो असतं, बाकी 0 होत असतं. तर हा झाला बाळांनो फील्ड ड्यू टू चार्जड सॉलिड नॉन कंडक्टिंग स्पिअर. हा पहिलं आणि महत्त्वाचं ॲप्लिकेशन संपल्यानंतर गॉसेस थेरमचं सेकंड ॲप्लिकेशन आहे. ते ॲप्लिकेशन म्हणजेच फील्ड ड्यू टू चार्जड सिलेंडर. म्हणून इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू चार्जड सिलेंडर आपण काढूया. इथं सुद्धा गॉस लॉची मदत घ्यायचं आहे. गॉस लॉची मदत घ्यायचं म्हणलं की गॉसियन सरफेस ड्रॉ करणार, क्लोज्ड एरिया ड्रॉ करणार, आणि क्लोज्ड एरियानं बनवलेला इलेक्ट्रिक फील्ड, त्याच्यातून जाणाऱ्या फ्लक्सेस आणि गॉसेस थेरम त्याच्यासाठी वापरायचा. गॉस लॉ अप्लाय करत असताना पटकन तयारी करायची. त्याच्या 3 प्रश्नाची उत्तरं कसे द्यायचं. 3 प्रश्नापैकी पहिला प्रश्न काय आहे? क्लोज्ड एरिया मानावा लागतो, त्याचा छोटा तुकडा DS घ्यायचा असतो, आणि शेवटी त्यांनी एनक्लोज केलेले चार्ज माहीत असले पाहिजेत. चला, जसा आपण अभ्यास स्पिअरचा फील्ड काढण्यासाठी केला ना, अगदी तीच संकल्पना आपण वापरणार आहोत. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू चार्जड सिलेंडर. इथं सुद्धा 4 केसेस येतात बाळांनो. चार्जड सिलेंडर कंडक्टरचा असेल तर, चार्जड सिलेंडर इन्सुलेटरचा असेल तर, चार्जड सिलेंडरच्या बाहेर, चार्जड सिलेंडरच्या आत, चार्जड सिलेंडरच्या सरफेसवर काय असेल. कंडक्टर हॉलो, कंडक्टर सॉलिड, नॉन कंडक्टर हॉलो, नॉन कंडक्टर सॉलिड. तर काइंड ऑफ इन्फॉर्मेशन सर्वांसाठी बाहेरचं फॉर्म्युला एकच, सरफेससाठीचं सुद्धा एकच, फक्त आतमध्ये वेगळं कुणाचं असतं. असंच असतं तिथं पण. आतमध्ये कुणाचं असतं, कुणासाठी आत आहे, आतमधलं इलेक्ट्रिक फील्ड वेगळं कुणासाठी असतं तर चार्जड इन्सुलेटिंग सिलेंडरसाठी. जसं चार्जड इन्सुलेटरनं बनवलेला हा जो स्पिअर आहे ना,
त्याच्यासाठी वेगळं होतं ना, तसं सिलेंडरसाठी पण वेगळं असतं. पण फॉर्म्युले मात्र स्पिअरसाठी जे आहेत तेच सिलेंडरसाठी असतात असं नाही आहे. तर स्पिअरसाठीचे फॉर्म्युले आपण काढलेत. आता आपण जाऊया गॉस थेरमच्या साह्यानं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू चार्जड सिलेंडर. तर चला मग सिलेंडरनं बनवलेलं इलेक्ट्रिक फील्ड शिकूया. कन्सिडर चार्जड सिलेंडर ऑफ रेडियस कॅपिटल R अँड लेंथ कॅपिटल L. सिलेंडरला केवळ रेडियस नसते, सिलेंडरला लांबीसुद्धा असते. म्हणून केवळ रेडियस घेऊन चालत नाही हो, त्याची लांबीसुद्धा मानावी लागते. म्हणून सिलेंडर असा घेतला की ज्याची लांबी L आहे आणि रेडियस कॅपिटल R आहे. म्हणून कॅपिटल R रेडियसचा सिलेंडर आणि कॅपिटल L लांबीचा सिलेंडर ज्याला तुम्ही चार्ज दिलेत. पण सध्या मी हा कुठल्या का प्रकारचा राहत नाही, कंडक्टर असो नॉन कंडक्टर असो, मी फक्त बाहेरचं फील्ड शिकवायला लागलो आहे. म्हणजे बाहेरच्या डायरेक्शनमधलं, म्हणजे त्या सिलेंडरच्या बाहेरचं पॉईंटला फील्ड इंटेन्सिटी किती आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत. चला मग, तर आता सध्या मी कन्सिडर करतोय कंडक्टिंग चार्जड सिलेंडर आहे असं मानतोय. आणि मग बाहेरच्या पॉईंटसाठी सर्वांसाठी सेमच फॉर्म्युला. ओके, म्हणून फील्ड हेडिंग लिहायचं म्हणून लिहितोय फील्ड ड्यू टू. तुमच्या बोर्डच्या टेक्स्टबुकमध्ये फील्ड ड्यू टू चार्ज कंडक्टरच विचारलं जातं. पण स्पर्धा परीक्षेमध्ये केवळ फील्ड ड्यू टू चार्ज सिलेंडर नाही, कंडक्टरचं नाही तर इन्सुलेटरचं पण विचारतात, आतमधलं पण विचारतात, सरफेसवरचं पण विचारतात, बाहेरचं पण विचारतात. म्हणून स्पर्धा परीक्षेचं प्रिपरेशन करायचं म्हटलं तर तुम्हाला फील्ड ड्यू टू चार्ज स्पियर म्हटलं की एवढंच मगाशी शिकवल्या पद्धतीनं ते सर्व आलं पाहिजे. तसंच फील्ड ड्यू टू चार्ज सिलेंडर म्हटलं की सर्वच क्लिक झालं पाहिजे ॲट अ टाईम. चला मग, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू चार्जड सिलेंडर. ओके बाळ, मग आता चार्जड सिलेंडर कुठला आहे, कुठल्याही प्रकारचा असू द्या, कुठल्या पॉईंटसाठी R ग्रेटर दॅन R म्हणजेच बाहेरील पॉईंटसाठी. मग तो चार्जर कंडक्टरचा बनू द्या की इन्सुलेटरचा बनू द्या, तो सिलेंडर की हॉलो असू द्या की भरीव असू द्या, सॉलिड असू द्या, फील्डचं सूत्र मात्र तेच राहणार आहे. चला मग एक एक काम पूर्ण करूया. मग मी काय करतोय, क्यू चार्जेस देतोय. मग क्यू चार्ज कुठं बसणार, सरफेसवरच बसणार. कुणासाठी, सॉलिड सिलेंडर मेटलचा असला तर, हॉलो असतील मग ते मेटल असो की नॉन मेटल असो, हॉलोसाठी सरफेसवरच राहणार. ओके, आणि सॉलिडसाठी मात्र नॉन कंडक्टरसाठी आतमध्ये पण जाणार आणि कंडक्टरचा सॉलिड असेल तर बाहेरच राहणार. म्हणून ऑलवेज चार्जेस बाहेर असतात असं समजतोय. म्हणजे फील्ड आउटसाईड जर शिकत असताना आत असला काय बाहेर असलं काय, क्लोज्ड एरिया तुमचा बाहेर आहे ना म्हणून. पण विद्यार्थी मित्रांनो, चार्जेस जरी सरफेसवर असतील तर मला सांगा, या चार्जचं कॉन्सन्ट्रेशन, जेवढे चार्जेस सरफेसवर आहेत आणि या सर्कलच्या सर्कम्फरन्सवर आहेत त्या सर्व चार्जेसचं कॉन्सन्ट्रेशन ॲट द सेंटर असतं. जेवढे चार्जेस या सर्कलच्या सर्कम्फरन्सवर आहेत तेवढ्या चार्जचं कॉन्सन्ट्रेशन इथं असतं. म्हणजे चार्जेस जरी सरफेसवर बसले असतील पण त्यांचा प्रत्येकाचा पॉईंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन एक लाईन भेटते ऑन द ॲक्सिस ऑफ सिलेंडर. या लाईनला आपण म्हणतोय ॲक्सिस ऑफ सिलेंडर म्हणतोय. म्हणून चार्जचं डिस्ट्रीब्युशन जरी सरफेसवर असेल पण त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कुठं असतं, ऑन द ॲक्सिस ऑफ सिलेंडर असतं. आणि म्हणून चार्ज सिलेंडरच्या ॲक्सिसवरचं चार्ज आपल्याला नोट केले पाहिजेत. मग मला सांगा, हे कुठल्या प्रकारचं डिस्ट्रीब्युशन आहे, तर सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशन विथ लिनियर डिस्ट्रीब्युशन आहे. कारण डिस्ट्रीब्युशन ऑफ द चार्ज ऑन द सरफेस आहे मान्य आहे, पण कॉन्सन्ट्रेशन कशावर आहे, ऑन द ॲक्सिस आहे. जसं तुम्ही स्पिअरच्या बाबतीमध्ये पण तसं सांगितलं होतं बघा मी, जरी चार्जेस सरफेसवर असतील पण त्या प्रत्येकाचं कॉन्सन्ट्रेशन कुठं आहे, सेंटरला असतं. पण तिथं एकटा एक पॉईंट होता ना, म्हणून चार्जड स्पिअर पॉईंट चार्ज सारखा मानायचा असं समजलं होतं. पण आता इथं तसं नाही. चार्जड सिलेंडर हा एका वायरसारखा मानायचा, वायरसारखा. का, जसं थिन वायरवरच्या पॉईंटला इलेक्ट्रिक चार्जेस लिनियरली डिस्ट्रीब्यूट झाले होते तसंच इथं डिस्ट्रीब्युशन आहे. म्हणून याचं फील्ड म्हणजेच वायरनं बनवलेलं फील्डसारखं असतं. हे
फॉर्म्युला निघाल्यानंतर कळतं आता आपल्याला. चला सध्या आपण त्याचा विचार करू नये. आता आपलं उद्दिष्ट काय आहे? कन्सिडर पॉईंट पी आउटसाइड द चार्जड सिलेंडर ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम द ॲक्सिस. तुम्हाला ॲक्सिसपासून का घेता? मग इकडच्या सरफेसपासून घेतलं तर तिकडचे चार्जचं फील्ड कसं मोजायचं? मग त्यासाठी सर्वांनी बनवलेलं फील्ड घ्यायचं असेल तर ॲक्सिसपासूनच घ्यायचं असतं. का? सर्वांचं कॉन्सन्ट्रेशन ऑन द ॲक्सिस आहे, म्हणून प्रत्येकाचं डिस्टन्स घेत असताना ॲक्सिसपासून घ्यायचं. ओके. मग हा पॉईंट पी इथं घेतला आहे, किती अंतरावर घेतला आहे? आर अंतरावर घेतला आहे. आता इथलं फील्ड इंटेन्सिटी काढायचं असेल तर आपल्याला गॉस थेरम वापरावा लागतो. गॉस थेरम वापरायचं म्हटलं की ते क्लोज्ड एरिया, त्याचा छोटा तुकडा ds, या गोष्टी घ्यायच्या असतात ना. मग चला तेच करूया. कन्सिडर पॉईंट पी ॲट आर डिस्टन्स आर इज ग्रेटर दॅन कॅपिटल आर मीन्स आउटसाइड द चार्जर सिलेंडर. ओके. नाव in order to apply the Gauss's theorem to obtain the intensity at the point P, we have to draw the Gaussian closed area with its small element ds. म्हणून त्याचा छोटा तुकडा ds असेल अशा पद्धतीचं गॉसियन एरिया ड्रॉ करूया. आणि मग एरिया ds अशा सिलेंडरचा एक छोटासा तुकडा आहे की तो सिलेंडर म्हणजे ज्याची लांबी स्मॉल एल घेतो. इथून एवढी लांबी स्मॉल एल, इकडे नाही इकडे घेतो. आता सर्व बाजूनं हे केलं पाहिजे ना त्यांनी, म्हणून हा आहे गॉसियन सिलेंडर. ठीक आहे. आता हे रफ करत नाही मी, हे मधलं काही काढत नाही आहे, हे तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं होतं फक्त. हा आहे गॉसियन सिलेंडर, म्हणजेच हे आता मध्ये झाकलं गेलं ना. हा गॉसियन सिलेंड्रिकल सरफेस, हा बाहेरचा असं, म्हणजे आपल्या घड्याळाचं जसं बेल्ट असतं ना, हे सिलेंडर आणि हे घड्याळाची पट्टा असतो त्या आकाराचा हा पट्टा घेतला आपण. मग हा अंतर किती आहे? आता आतमधला अंतर किती आहे? हे आर आहे ॲक्सिसपासून. ठीक आहे. तर हा गॉसियन सिलेंडर किती लांबीचा आहे? गॉसियन सिलेंडर स्मॉल एल लांबीचा आहे. इथं ds घेतला, इथं ds घेतला, इथं ds घेतला, इथं ds घेतला. प्रत्येक ठिकाणी जरी ds घेतला असेल ना तरी प्रत्येक पॉईंट त्या ॲक्सिसपासून कसे आहेत? समान अंतरावर आहेत. म्हणून इथला इंटेन्सिटी ई असेल तर प्रत्येक ठिकाणच्या इंटेन्सिटीचं मॅग्निट्यूड मात्र सेमच. का? सर्व पॉईंट ॲक्सिसपासून समान अंतरावर आहेत. ओके. म्हणून इथलं इंटेन्सिटी ई असेल तर प्रत्येक ठिकाणचा इंटेन्सिटी ईच राहणार आहे, कारण हा सराउंडिंगमधला बेल्ट आहे. असा हे असं असं अलीकडून आहे, हे बाहेर असं अलीकडून आहे, असं गोल आहे असं. ठीक आहे. ह्या पद्धतीचं हे. आता हा काय? हा छोटा एरिया ds, हा छोटा एरिया ds, हा चार्जर सिलेंडर आणि हा आहे गॉसियन सिलेंडर. तर हा गॉसियन सिलेंडर किती लांबीचा? छोट्या एल लांबीचा. किती रेडियस आहे याची? स्मॉल आर रेडियस आहे, स्मॉल आर रेडियस आहे, म्हणून स्मॉल आर रेडियसनुसार घ्यायचं. मग आता हा आहे एरिया ds. ओके. मग किती अंतरावर घेतलाय? स्मॉल आर अंतरावर घेतलाय. मग आता आम्हाला माहीत आहे जेव्हा जेव्हा आम्ही छोटासा एरिया ds इलेक्ट्रिक फील्डमध्ये घेतो तेव्हा तेव्हा त्याच्यातून जाणाऱ्या फ्लक्सेस आम्हाला माहीत आहेत. फ्लक्सेस थ्रू एरिया ds इक्वल टू E into ds cos of theta according to Michael Faraday's concept, Michael Faraday's assumption. Electric fluxes through closed area of ds, small area ds, when it is inside the electric field intensity E by making an angle theta with intensity and area vector ds bar. आता मला सांगा, हा कुणाचा तुकडा आहे? सिलेंडरचा तुकडा आहे. हा सिलेंडरचा तुकडा आहे. हा एरिया ds, हा एरिया ds सिलेंडरचा तुकडा आहे. ओके. पण आता हा सिलेंडर असा आहे, या सिलेंडरची रेडियस, या सिलेंडरची रेडियस या सरफेसला कशी राहणार? परपेंडिक्युलर राहणार. आणि तुम्हाला माहीत आहे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सरफेस असतात, म्हणून इंटेन्सिटी परपेंडिक्युलर आहे कुणाला? या एरियाला. ओके. आणि हा एरिया कुणाचा तुकडा आहे? सिलेंडरचा. सिलेंडरच्या प्रत्येक तुकड्याला रेडियस कशी राहते? परपेंडिक्युलर राहते. म्हणून रेडियसच्या दिशेत येणारा हा इंटेन्सिटी एरिया व्हेक्टरला पॅरलल झाला. एरिया व्हेक्टर आणि इंटेन्सिटी सेम डायरेक्शनमध्ये आहेत, म्हणून हा सिलेंड्रिकल सरफेस असल्यामुळं इंटेन्सिटी ई बार आणि एरिया व्हेक्टर ds बार
कोइन्साइड होतात, दोघातला अँगल 0 होतो आणि म्हणून कॉस 0 1 झाला, म्हणून याची किंमत थिटा इक्वल टू 0, देअरफॉर कॉस थिटा इक्वल टू 1. आणि म्हणून काय सूत्र झालं, फ्लक्सेस थ्रू एरिया ds इक्वल टू ई इंटू ds. चला इक्वेशन 1 तयार. आता मग तुम्हाला फ्लक्सेस थ्रू गॉसियन सिलेंडर माहीत करायचं आहे. हा जो बाहेरचा सिलेंडर आहे गॉसियन सिलेंडर आहे, हा आतला चार्ज सिलेंडर आहे, हा रिअल आहे, हा इमॅजिनरी आहे, आपण मांडलेला आहे. हा गॉसियन सिलेंडर मांडलेला असतो, फील्डमधला आहे. आणि हे ज्यांनी फील्ड तयार केले तो चार्ज सिलेंडर आहे. हा रिअल असतो, हा व्हर्च्युअल असतो, हा इमॅजिनरी असतो. मग मला सांगा, इंटेन्सिटी प्रत्येक पॉईंटचा तुम्हाला माहीत झाला आहे, इंटेन्सिटी प्रत्येक पॉईंटचा कॉन्स्टंट आहे. मग अख्ख्या पूर्ण गॉसियन सिलेंडर, ओके, गॉसियन सिलेंडरमधून जाणारे जर पाहिजे असेल तर आपण काय करणार, इंटिग्रेशन ई इंटू ds. मग आता प्रत्येक ठिकाणचा इंटेन्सिटी काय करणार, तुम्ही बाहेर घेणार, इंटेन्सिटी बाहेर, इंटिग्रेशन ऑफ ds. मग आता सांगा ds 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 म्हणजे कुणाचा सरफेस एरिया आला, सरफेस एरिया ऑफ दिस सिलेंडर, सरफेस एरिया ऑफ दिस सिलेंडर. मग या सिलेंडरचा सरफेस एरिया कसा काढणार, तर याला कट करा आणि सरळ करा. तर हा रेक्टँग्युलर पट्टी दिसते ना, कट केलात आणि असं सरळ केलात तर रेक्टँग्युलर पट्टी दिसते. मग लांबी म्हणजेच सरकम्फरन्स 2πr इंटू रुंदी म्हणजेच l, छोटा l आहे का नाही. म्हणून 2πr इंटू l सरफेस एरिया ऑफ दिस सिलेंडर. म्हणून सरफेस एरिया ऑफ दिस सिलेंडर काढायचं आहे. तर रेडियस r आहे, त्याचा सरकम्फरन्स किती झाला 2πr इंटू रुंदी किती आहे l आहे. म्हणून इंटिग्रेशन ऑफ ds ची किंमत येते, सिन्स इंटिग्रेशन ऑफ ds इक्वल टू 2π छोटा r इंटू स्मॉल l. मग याची किंमत ठेवलात तर फ्लक्सेस थ्रू गॉसियन सिलेंडर, क्लोज्ड सिलेंडर म्हटला तरी चालतं, फ्लक्सेस थ्रू गॉसियन सिलेंडर इक्वल टू ई इंटू 2πrl. चला इथंपर्यंत हातपाय हलवले आणि आपण आता इथंपर्यंत सुरक्षित आहोत. आत्ता आपल्याला कळलं, आपण पोहत आहोत, अगदी सेंटरला आलोत. आता आपल्याला थकल्यासारखं वाटतंय, पण किनारा खूप दूर दिसतोय, आणखी किनाऱ्यापर्यंत जायचं आहे. तोपर्यंत आपले हातपाय चालतात का नाही असं पोहत आलोय, पण समुद्र खूप खोल आहे. आता आपल्याला काय थकल्यासारखं वाटत असेल, पटकन आपण काय करतोय, किनारा तर खूप दूर है, इधर से भी दूर से आए, उधर भी दूर दिख रहा है, सब तरफ दूर ही दूर है, तब हम थके हुए हैं, अब भगवान को याद करेंगे. उसी प्रकार यहाँ तक हमने हाथ पाय हिलाए, सुरक्षित है. अब सवाल थक गए हम, आवाज़ देंगे भगवान आ जाओ. तो हम यहाँ हमारे लिए भगवान कौन है, गॉसेस थ्योरम है, गॉसेस लॉ है. गॉस जी आ जाओ. गॉस पूछेगा